बरं, प्रकाश महाजनजी, मी येते तुमच्याकडे. सदावर्ते, तुम्ही थोडंसं थांबा, मुद्द्यावर बोला, मुद्द्याविषयी मतं मांडा तुमची. सुषमा अंधारेजी, केशव उपाध्यायांनी हा जो मुद्दा उपस्थित केला किंवा सदावर्तेंनी उपस्थित केला की मोर्चा एकतर काढू शकत नाहीत, केशवजी म्हणतायत तिथे की इंग्रजीला तुमचा विरोध नाही, मग तुमचा हिंदीला का विरोध? मगाशी केशवजी जे सांगत होते त्यांना पुन्हा एकदा अत्यंत शांतपणे सांगायला हवं की आपल्याकडे 1949 ला एक समिती आली होती. आपण जेव्हा भाषिक राज्यरचना करत होतो तेव्हा ही जेव्हीपी समिती आली होती, ज्या जेव्हीपी समितीमध्ये जवाहरलाल नेहरूजी होते, वल्लभभाई पटेल होते आणि पट्टाभी सीतारामय्या होते. आणि या तिघांनी काही सूत्र मांडलेली होती. 53 ला त्याचा अहवाल आला होता. ही समिती यासाठी मला सांगावी लागेल कारण त्यांनी माशेलकर समितीचा इथं संदर्भ दिला. या समितीनंतर आपल्याकडे साधारणतः 1968 ला त्रिभाषा सूत्र हा फॉर्म्युला आला आणि 1968 ला आलेला त्रिभाषा सूत्रचा फॉर्म्युला हा 2002 ला सुद्धा कायम ठेवण्यात आला. त्यानंतर आपल्याकडची जी काही राष्ट्रीय शैक्षणिक धोरणं आहेत त्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांमध्ये सुद्धा हा त्रिभाषा सूत्र फॉर्म्युला आलेला आहे. आता या त्रिभाषा सूत्र फॉर्म्युलाचा हवाला देत ते जेव्हा सांगतात की सगळ्या राज्यांमध्ये आहे ना, मग इथे का नाही, तर कदाचित ते सांगताना जाणीवपूर्वक ते विसरतात की त्यांना ते सांगायचं नाही हे मला काही कळलं नाही. मात्र ही गोष्ट आपण जरा समजून घ्या की त्रिभाषा सूत्र जेव्हा 48 ला मांडलं, 53 ला मांडलं, 1968 ला मांडलं, 2002 ला मांडलं, कोठारी आयोग असेल, राधाकृष्ण आयोग असेल किंवा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण असेल, त्या सगळ्यांमध्ये त्रिभाषा सूत्रामध्ये एक फ्लेक्झिबिलिटी दिली होती. ती फ्लेक्झिबिलिटी, ती लवचिकता काय आहे की प्रत्येक राज्यामध्ये पहिली भाषा ही त्या राज्याची मातृभाषाच असेल आणि ती मातृभाषा त्या लेकराला शिकवावी लागेल. दुसरी भाषा लेकराने काय घ्यायची तर देशातली कुठलीही भाषा घेण्याचं त्याला स्वातंत्र्य असेल. म्हणजे उद्या जर त्याला असं वाटलं की मला हिंदी नाही घ्यायची आहे, मला पाली घ्यायची आहे किंवा मला संस्कृत घ्यायची आहे किंवा मला कन्नडा किंवा अजून काही भाषा घ्यायची आहे, तर तो त्याचा म्हणजे आपल्याकडे परिशिष्ट 8 मध्ये ज्या 22 भाषा सांगितलेल्या आहेत त्या 22 पैकी कुठल्याही भाषेची मागणी ते मूल करू शकतं. ओके, आता पहिली भाषा ही मराठीच असली पाहिजे हे त्रिभाषा सूत्र फॉर्म्युल्यामध्ये जर स्पष्टपणे मांडलेलं आहे आणि आपण फक्त त्याच एका मुद्द्यावर बोलतोय की पहिली भाषा कोणती, तर पहिली भाषा मराठी असली पाहिजे. आणि तुम्ही जेव्हा सांगताय की नाही नाही कुठेही सक्ती केलेली नाही, तर आम्ही सरळ साधं म्हणतोय की अहो मग तसा GR तुम्ही का काढत नाही? इतकी वाईट वेळ का यावी की राज्याच्या मुख्यमंत्र्यांना लिटरली अक्षरशः वकिलांनी कायदेशीर नोटिसा बजवाव्या की मुख्यमंत्री पदावरची व्यक्ती जबाबदारीने बोलत नाहीये आणि चक्क खोटी माहिती देत आहे या संदर्भाने. अरे कायदेशीर जेव्हा नोटिसा तुम्हाला येतात तरीही तुम्ही खोटं बोलता, हे चुकीचं आहे.